तर आता ती राईस भरते सोबत. तर एवढ्या साईजचा राईस आहे. 5,000ला घेतले आपण. ते फणसारखं दिसतंय. ओके. हो, वी कॅन ईट डायरेक्टली लाईक दिस. ओके. मित्रांनो, सकाळचे 5:45 वाजले. तिथे आम्ही इथं डायमंड बीचला पोहोचलोय. आतमध्ये पार्किंग केली आणि इथे एक एंट्रन्स तिकीट आहे. प्रत्येक ठिकाणी बाली इंडोनेशियामध्ये कुठे गेलं तर एंट्रन्स तिकीट असतं. पूर्ण बिझनेस झालेला आहे आता इंडोनेशियामध्ये. तर आता आम्ही इथं पैसे भरतोय एंट्रन्स तिकीटचे. हाऊ मच एंट्रन्स तिकीट? 25 and 5 शिट. तर 25,000 याचे आहेत एंट्री तिकीट आहे आणि 5,000 पार्किंगचे 2 व्हीलरचे. त्यामुळं फारच महाग आहे इथं बिझनेस. तर हे माझ्या मागच्या साईडला पूर्ण सध्या शांत आहे. पाणी एकदम संत गतीने वाहते समुद्रात. तर सनराईज आता थोड्याच वेळच होईल. मी तुम्हाला सनराईज पण दाखवेल. तर वॉटर पाणी फारच शांत आहे समुद्रातलं सध्या. एकदम संत गतीने वाहते. दिवसा हेच पाणी एकदम उथळ एकदम प्रेशरनी आणि काय म्हणतात सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पाणी नंतर मग एकदम असं खवळतं दिवसा. पण रात्री आणि सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस फारच संत गतीने वाहतं पाणी समुद्रातलं. माझ्यासाठी पण हा पहिलाच अनुभव आहे. मी असं सूर्योदय तर मी भरपूर पाहिले, पण एकदम समुद्र किनारी आणि समुद्रात अशा ठिकाणी सूर्योदय पहिल्यांदाच करतोय, अनुभव घेतो त्याचा. मला आज एकदम दाखवतो. तुम्हाला दिसत असेल पाणी किती संत गतीने वाहतंय, एकदम हळू असं. थोडं थोडं तांबूस कलरचे झालेली आहे. सूर्योदयाला अजून 15 मिनिटं बाकी आहेत. मागचा व्ह्यू तुम्हाला एकदा दाखवतो डायमंड बीचच्या मागच्या साईडचा. इकडे अजून काही पर्यटक यायला पण सुरुवात झाली आहे. आणि हा असा इथला व्ह्यू आहे. तर गुड मॉर्निंग ऑफिशियली. तुम्हाला या इथे या साईडला दिसतोय का सूर्योदय? सूर्य येतोय. मी तुम्हाला त्या दुसऱ्या कॅमेऱ्यात दाखवतो झूम करून. तर आता सूर्योदयाला सुरुवात झालेली आहे. 6:20 झाले तिथे डायमंड बीच इंडोनेशियामध्ये. आता तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत असेल सूर्योदय. इकडे काही लोक ड्रोन पण उडवतात आहे. एकदम सुंदर असा सूर्योदय सकाळचे 6 वाजता. तर सूर्य अजून पण लाल आहे एकदम आणि त्याच्या आजूबाजूला लाल आणि तांबूस कलरच्या सूर्यप्रकाश दिसतोय आपल्याला. बघू शकता अजून सूर्य एकदम लाल लाल. तर आपण दुसऱ्या साईडला आलोय. मग अशी सकाळी दाखवतो तुम्हाला. आता थोडंफार क्लिअर दिसतंय आणि तुम्ही खाली बघितलं तर समुद्र पार खवळला आहे. आता सूर्योदयाच्या आधीच समुद्र एकदम शांत होता. पाणी एकदम संत गतीने वाहत होतं. पण आता तुम्ही बघत असाल तर
फारच समुद्र खवळला आणि जोराने लाटा समुद्रकिनारी धडकत आहेत सध्या. आणि तुम्हाला झूम करून पण दाखवतो. तर तिकडून आपण थोड्याच वेळात खाली उतरून आम्ही थोडं चहा कॉफी नाश्ता केल्यानंतर थोडं उतरून खाली त्या बीचवरती जाणार आहे. आणि मग अशी जसं तुम्हाला सांगितलं, थोडं झूम करतो मी. समुद्राच्या लाटा एकदम खवळलेल्या आहेत. सूर्य उगवल्यामुळे, सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे समुद्राच्या लाटा तयार होतात आणि त्याच्यामुळे सध्या समुद्र खवळलेला आहे. हळूहळू अजूनच याचा प्रेशर वाढत जाणार आहे. समुद्राच्या किनारी धडकणार जास्त प्रेशरनी. आणि मग थोडं झूम करून दाखवतो. तो जो छोटासा बेट आहे समुद्रातला, त्याच्या आतमधून एक रस्ता पण गेलेला आहे. तर बऱ्याचशा मूवीमध्ये म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन असा काहीसा बेट आहे. फारच फेमस आहे बेट आहे. इथं बरेच मूवीच्या, स्पेशली हॉलिवूड मूवीच्या इथं शूटिंग झालेले आहेत. त्यामुळं नाश्ता वगैरे करून परत आपण खाली उतरून बीचवरती जाऊ आपण. तर आम्ही थोडंसं 500 मीटर पुढं दुसऱ्या एका स्पॉटला आलो आहे, ज्याचं नाव आहे ट्री हाऊस. तर इथून खाली आपल्याला उतरून आतमध्ये खाली जायचं. तर आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला आलो आहे, ट्री हाऊसला. इथून खाली तुम्हाला ट्री हाऊस कसं आहे तिथे पण आहे. ट्री हाऊस स्पॉटला तर मागे काही घर दिसत असते तुम्हाला. तसंच इथं पण एक घर आहे, त्याची काही एंट्रन्स फी पण आहे. आपण जाऊन जरा चौकशी करू किती एंट्रन्स फी आहे ती. तर इथं आपण आलोय, इथं घर आहे एक थोडंसं, त्याला एंट्रन्स फी पण आहे. 75,000 एंट्रन्स फी. 75,000. तर 75,000 इंडोनेशियन रुपीज आहे एंट्री फीज त्या एका स्पॉटसाठी. तिथे जाऊन ज्याला पिक्चर काढायचा असेल तर त्यांनी 75,000 द्यायचे आणि फोटो काढायचा. तर हाच तो स्पॉट होता इथे पिक्चर काढण्यासाठी 75,000 रुपये. या स्पॉटला पिक्चर काढण्यासाठी 75,000 इंडोनेशियन रुपीज, जवळपास भारताचे 500, 600, 700 रुपये होतात. तर मला काय ते वाटलं नाही योग्य फार, त्यामुळे मी काय तिथं जाऊन पिक्चर नाही. तर हाच आपला फायनल स्पॉट होता, त्याचं नाव आहे ट्री हाऊस. इथून मस्त व्ह्यू पण आहे. मी थोडेफार पिक्चर काढलेत, तुम्हाला नंतर दाखवेल सुद्धा फोटोमध्ये. आणि इकडं असं पूर्ण 360 व्ह्यू आहे याचा. तर आपण आता पुढच्या पॉईंटला आलोय, ज्याचं नाव आहे टेलीट्यूब्स हिल म्हणून. मागं गाडी पार्क केली आणि नशीब म्हणायचं इथं काही एंट्री फी नाही आहे, पैसे वगैरे पार्किंग बिर्किंग काही नाही आहे. फ्री पहिला इंडोनेशियामधला फ्री टुरिस्ट स्पॉट आहे हा, जिथं आम्हाला एंट्री फी नाही द्यावं लागली. कारण की मे बी सकाळचे 8 वाजले म्हणून कोण नसेल, पण आता आपण त्या स्पॉटला आलोय. मस्त छोटीशी एक व्हॅली म्हणता येईल तुम्हाला, हिल व्हॅली. केळीची झाड आहे तिथे, थोडेसे शेती वगैरे पण आहे इथे. तर असा हा स्पॉट आहे. फास्ट. तर इथं आम्ही गाडी पार्क केली होती. या इकडे एक बोर्ड लावलेला आहे, त्याचं नाव आहे मंता पॉइंट. आणि समोर मंता पॉइंट आहे. तर मंता पॉइंट
स्नॉर्कलिंग पॉईंट आहे फेमस. मला पोहायला येत नाही म्हणून काय करत नाही, पण ज्याला कोणाला पोहायला येत असेल, स्विमिंग येत असेल, त्यांनी इकडं कोणत्या पॉईंटला जरूर जावं. कारण की इथं स्नॉर्कलिंग त्याच्या आतमध्ये जेव्हा जातात आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये त्यांना मंदा रेत दिसतात. मंदा रेत तुम्हाला मंदा रेत काय आहे, तिथं मंदा रेत पण आहे आणि हा स्नॉर्कलिंग पॉईंट आहे इकडे. तर आता आम्ही निघतोय हॉस्टेलला, कारण की आमचं माझी 12:30 वाजता बोट आहे. संपलन एक हार्बर आहे बंदरावरून. तुम्हाला आज सनूर म्हणून जे बालीमधलं बंदर आहे देनप्रसाद जवळचं, तिथं मला जायचं आहे. त्यामुळे आम्ही घाईघाईमध्ये आता निघतोय. Take this. तर मी आता हॉस्टेलला पोहोचले. आता चेकआउट करतोय. इथून मला संपलन बंदरावरती जायचे. इथून मला सनूरसाठी बोट फेरी घ्यायची दुपारी 12:30-1 वाजता. तर जाता जाता तुम्हाला इथं मी हॉस्टेल दाखवतो, हॉस्टेलमध्ये काय काय होतं. तर हे अशी आमची डॉर्मेटरी रूम होती. इथे डोअर होता. 1 2 3 4 टोटल 8 बेडची डॉर्मेटरी आहे. इथं लॉकर्स पण होते आणि ते 3 ठिकाणी बाथरूम आणि शॉवर होते. आणि हा कॉमन स्पेस आहे इथला, कॉमन एरिया इथला. इथं कपडे वगैरे पण वाळू ठेवू शकतात. आणि हा बाहेरचा पार्किंग एरिया आहे. आता थोडं वरती जातो, वरतून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. साईडला अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. टोटल 2 मजली हॉस्टेल आहे. इथं पण एक कॉमन एरिया आहे, यांचं रेस्टॉरंट आहे, इथं किचन आहे. इथे फ्रीज ठेवला आहे, आपलं बियर किंवा ज्यूस फळं वगैरे ते आणून ठेवू शकतो. चहा कॉफी वगैरे करू शकतो. इथं गॅस पण ठेवला आहे आणि हे सगळं फ्री आहे. इथे लेफ्ट साईडला पुरुषांचं आहे अप स्टेअर्स आणि राईट साईडला महिलांचं आहे. हॅलो. आता आपण एकदम टेरेसला चाललोय प्रॉपर्टीच्या. तर हे प्रॉपर्टीचं टेरेस आहे. मागं पण दाखवलं तुम्हाला, पण त्यावेळेस अंधार होता. तर आता एकदम मस्त दिवसा एकदम छान दिसतंय इथून आता व्ह्यूज वगैरे. समोर तुम्हाला काही बोटी पण दिसत असतील. इथे एक बंदर आहे. ॲक्च्युली नुसा पेनिटलला तुम्ही आले का नाही, इथे जवळपास 3 ते 4 बंदर आहेत, जिथून सनूर म्हणजे जे बाली बेटावरचं एक शहर आहे तिथं जाता येतं. पेंबर म्हणून एक आहे, परत गिली त्रवंगान, परत अजून 2-3 बंदर आहेत जे की इथून आपल्याला जाता येतं. त्यामुळं इकडे टोटल 3-4 बंदर आहेत. त्यामुळे तुम्ही कधी इकडे आला ना, कुठल्या बंदरावरून तुमची पुढची फेरी येते नक्की लोकलला, स्थानिकला विचारून कन्फर्म करूनच घ्या. कारण की काल मी जेव्हा बुक केलं सनूरसाठी फेरी, तर ती इथून 8 किलोमीटर लांब अजून एक बंदर आहे संपलन म्हणून, तिथून माझी फेरी आहे. पण इथं पण एक बंदर आहे बंजार नूर म्हणून, तर इथून माझी फेरी नाही आहे. तर मला तेच कन्फ्युजन झालं होतं कुठून घ्यायची फेरी म्हणून. त्यामुळे मी व्हॉट्सअप मेसेज केला त्या फेरीवाल्याच्या कंपनीला.
त्यांनी सांगितलं मला संपलन मोरून यायचं आहे तुम्हाला. तर आता मी थोड्या वेळात निघतोय संपलनला बंदरावरती. जाता जाता तुम्हाला एक असं व्ह्यू इथला आहे त्या प्रॉपर्टीचा. फार स्वस्त पडलं मला हॉस्टेलला. मला 170 नाही, एका दिवसाचे 85 असे पडले, 85,000. तर मस्त स्वस्त पण आहे. इंडियाच्या काहीतरी 500-600 रुपये होतात. नवीन प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांनी हॉस्टेल पण स्वस्त ठेवलं आहे. तर भेटूया आपण आता पुढच्या संपलन बंदरावरती जाऊया थोड्या वेळात. गुड मॉर्निंग. तर मी खाली सिटीमध्ये आलो आहे थोडंसं जेवण आणि नाश्ता करायला. तर मी आता इथे एक लोकल फूड आहे ते तुम्हाला दाखवतो. बघू काय इंटरेस्टिंग असलं तर तुम्हाला. तर जागोजागी असे इंडोनेशियन जे लोकल फूड आहेत ना ते असे प्लेट लावलेले असतात इथे. इथे एक फिश दिसते मला आणि इथे प्रॉन्स आहेत आणि एक कबाब आहे. तर जाऊया आपण आतमध्ये रेस्टॉरंटला इथे. एक्सक्यूज मी, इज दिस अवेलेबल? Is it open? Yeah. Okay. What you have? Mixed rice. Huh? Mixed rice. Mixed rice. Okay. Okay, give me one. Yes. Wait moment, yeah. Yeah. Where can I sit here? Yeah. Okay. तर आता ती राईस भरतीये सोबत. तर एवढ्या साईजचा राईस आहे. Which one you want? Which you eat? Yeah. What is this? Eggplant. No, not this. Give other way. Yeah. This chicken? No, this tofu. Oh, okay, only one. Yeah, yeah. Yeah. Okay, One. one more. And what is this? Tempeh. One piece. This is what? Chicken. Chicken. Okay, no. This? Same. Shrimp. Okay, one. Give me some little bit. And then And one egg. And what is this? corn. Corn. Okay, no. This one? Chicken. Okay, one piece only. Do you want sauce? Yeah, with some sauce. Yes. On the rice, yeah. Yeah. And this is chicken, right? Yes. And this fish. Fish. Okay, one fish. And this is prawns, Prawn. right? Yeah. One more prawns, one more. Okay. And this is a curry? Which curry is this? No worry. It's a chap chai. Okay, it's not with this. Okay. Yeah. It's a 30. Huh? 30. 30. Okay. Ten. तर हे टोटल 30,000ला पडलं. 30,000 इंडोनेशियन रुपीजला. फिश, अंडा, प्रॉन्स आहे आणि बघूया कशी चव आहे. तुम्हाला खाऊन झालं सांगतो मग. तर जेवण फारच चांगलं होतं. आता 2 दिवस झाले मी इथं दररोज 70,000, 1,00,000 अशाच किमतीवरती खात होतो सकाळ संध्याकाळ. पण इथं मला 30,000चं पोट भरून जेवण झालं. या हॉटेलचं नाव आहे दापूर क्यू हमजा. मी स्क्रीनवर नंतर मेन्शन करेल. दापूर क्यू हमजा म्हणून हॉटेलचं नाव आहे. तर तुम्ही तर कधी आला तर नक्की भेट द्या. फारच स्वस्त आणि छान होतं जेवण. तर तो आपला मित्र आद्रियान दुसऱ्या एक रेस्टॉरंट बसलाय 5 स्टार रेस्टॉरंटला. युरोपियन लोकांना पैसे खर्चायचं इथं जे युरोपियन लोक असतात जर्मनी, इटली, फ्रान्स, ते लोक साऊथ ईस्ट एशियामध्ये आले का नाही त्यांना काहीच वाटत नाही पैसे खर्च करायला. कारण की त्यांचं युरो डॉलर एवढं स्ट्रॉंग असतो. त्यामुळे त्यांना भरपूर पैसे भेटतात तिथल्या लोकल करन्सीमधले एका युरो मागा. त्यामुळे ते इकडे आले की महाग हॉटेलमध्ये खातात. पण आपल्याला आपलं बजेट बघूनच जेवावं लागणार आहे. त्यामुळे मी आता इथं लोकल रेस्टॉरंट जेवलो. ते चांगलं होतं. तुम्ही पण नक्की इथं भेट देऊ शकता. DKH दापूर क्यू हमजा.
तर आपण जाऊया आद्रियानला परत भेटायला. तो एक त्या पुढच्या रेस्टॉरंट बसलेला आहे, तर तिथं आपण भेटून जातो. तर मी पोर्टच्या जवळ आलोय, संपलन बंदराजवळ. अजून अर्धा तास टाइम आहे, 1 तास टाइम आहे बोटला. आणि तो बाईक ज्याच्याकडे मी बाईक रेंटला घेतली तो पण अर्ध्या तासात पोहोचणार आहे. तर तत्पूर्वी मी तर जाता जाता मला एक शॉप दिसले, तिथे फळाचं दुकान आहे. ते कुठलं फळ आहे माहित नाही, ते विचारणार आहे मी. व्हॉट इज द नेम ऑफ दिस? व्हॉट इज द नेम ऑफ द फ्रूट? Lapao. Name. You don't know name? तुला नाव काय सांगता येत नाही इंग्लिश मध्ये. ठीक आहे, घेऊया आपण, सांगतो तुम्हाला कशी आहे ते. तर वेगळं फळ दिसलंय अशा कलरचे. हाऊ मच फॉर वन? हाऊ मच? Big small. Small. Which is the small one? Is it small? Yeah. How much for this? 5,000. 5,000. You can cut it. I want to cut. Cut it. Okay. तर 5,000ला घेतले आपण. ते फणस सारखं दिसतंय. ओके. हो. वी कॅन इट डायरेक्टली लाईक दिस. ओके. तर असं हे आहे फणस, फणसासारखंच आहे. तर ठीक आहे, मी आता घेऊन जातो बंदरावरती. पोर्टवर गेला तुम्हाला तिथं भेटतो मग.